कलियुगातलं सगळं वातावरणच बदललंय. पृथ्वीवरती बरीच उलाढाल चालली आहे म्हणून नारद मुनींनी स्वर्गातून आपला एक प्रतिनिधी इकडे पाठवलाय. बघूयात मग या लेडी प्रतिनिधीला पृथ्वी तलावर पहिल्यांदा आता कोण भेटतंय. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात पुढच्या आपल्या स्पर्धक जोडीचं. दिगंबर नाईक आणि हेमांगी कावळे. मुरली मनोहर रे, मुरली मनोहर रे, माधव मुरली मनोहर रे, माधव मुरली मनोहर रे, माधव मुरली मनोहर रे. राजता थातयता वाद्यांचा जयघोष, प्रजाजनांची प्रतीक्षात माझं मन कसरबून जात आहे. अर्थात आला आला नारायण नारायण नारायण, आला आला नारायण नारायण नारायण, आला आला नारायण 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 नारायण. औशिक खावरात साळगावकरांच्या पंचांगात आज होळी हा की काय? नाही, नारद मुनींचा सॉंग घेऊन इलात मनान विचारलाय. अरे काय बोलतोय? वत्सा 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 वत्सा. किती वत्सा वत्सा करून बोलतास तुम्ही? अरे वत्सा नाही नाही, माझ्या बायकोचं नाव वत्सा. वत्साला मी प्रेमान वत्सा म्हणतोय. मी प्रधान. अच्छा, म्हणजे तुमचं आडनाव प्रधान आहे तर? हो, आडनाव प्रधान नाही, माय पोस्ट इज प्रधान. अच्छा अच्छा, म्हणजे मुक्काम पोस्ट प्रधान, म्हणजे तुमच्या गावाचं नाव आहे प्रधान. बाई तुम्ही काय डोक्यावर पडलास काय? नाही, असा लांब सडक तेंगुळीला मनान विचारी होत आहे. हो, ही माझी हेअरस्टाईल आहे. हो, हेअरस्टाईल कसली कर्माची करतास? मी या राज्याचा प्रधान आहे. प्रधान? मग पण कपडे आणि दागिने तर राजाच्या वरचे घातलेत. नाही, खालचे पण राजाचेच घातलेत. आव, म्हणजे त्याच्यापेक्षा खूप चांगले घातलेत. हा, काय गंमत झाली? काय झाला? आमचा राजा गेलो परदेशात आणि थंय गेल्यानंतर कसा सूट असलो तरी सूट आणि नाही सूट झालं तरी सूट. म्हणजे सूट असलो तरी सूट आणि नाही सूट झालं तरी सूट आणि खाली बूट. मी म्हटलं आपण राजाचे कपडे घालायचे आणि फिरायचं सगळीकडे. मग राजा ज्याला निवडणुकीशिवाय दिसत नाही प्रजा, तोच ना रे तुमचा हा राजा. औशिक खावरण काय बोलतास तुम्ही? तुम्ही इलाज खैसून? इलाज खैसून? अरे मी थेट स्वर्गातून आले. स्वर्गातून पाठवलंय मला नारद मुनींनी इथली परिस्थिती बघावयास. नारायण नारायण. जास्त नारायण नारायण म्हणा नको. का? आमच्या महाराजांका भीती वाटत ना. म्हणजे त्यांची खुर्ची गेली तर? कोकणी माणूस हा मुख्यमंत्री झालाच पाहिजे, कळलं काय? माहिती याच्या पुढे काय बोलणार ते? काय? आमच्याशी सामना कराल तर डायरेक्ट प्रहार करेन, एवढंच ना? नाही नाही, अजून आहे. काय? पण तुम्ही सुद्धा मला मालवणी दिसताय. नाही, मी मालवणीत, पण मी वेगळ्या गटातलो मालवणी आहे. म्हणजे आमच्या कोकणात लय मोठी भावकी आहे ना. वेगवेगळे गट असतात. नेत्यांचं वेगळं गट, कार्यकर्त्यांचं वेगळं गट. म्हणजे नेत्यांचं गट असत तर त्याच्यात कोण असतं माहित आहे? कोण? काय विचार करू नको, एकटो नेतोच असता. आणि कार्यकर्त्यांच्या गटामध्ये कोण असता माहित आहे? कार्यकर्ता. कोणी एक नसता. कार्यकर्ते आज ह्या गटात तर उद्या त्या गटात. असं असतं. जाऊन दे, तुमचं काम काय तर सांगा. काय काम आहे? अरे या भूतलावर. अरे वा, हो, खरा खरा. काय खरा खरा? अजून पूर्ण वाक्य सुद्धा झालं नाही. खऱ्या खऱ्या. नाही नाही, भूत हा तलावावर. अरे ते भूत तलावावर नाही, या भूतलावर, जमिनीवर, पृथ्वीवर. अच्छा, पृथ्वीत तुम्ही भूतल म्हणता बा, असं सरळ सांगा ना. अरे काय परिस्थिती करून ठेवले तुम्ही लोकांनी. अरे भ्रष्टाचार, अराजक माजले, हाहाकार माजले. अरे ही परिस्थिती बघून मला एक गाणं आठवलं. नारायण नारायण. दोनच शब्दांचा गाणं हा. पुढे आहे लहरी राजा, प्रजा आंधळी, अधांतरी दरबार, अजब तुझे सरकार, अजब तुझे सरकार. हे तुमचं गाणं? हो. मग सूर आणि ताल काय SMS ने मागवणार? अरे कसा गाणं था? लहरी राजा, प्रजा आंधळी, अधांतरी दरबार, अजब तुझे सरकार.
म्हणजे तुम्हाला हे गाणं माहितीये तर? माका म्हणजे हे बसलेल्या सगळ्यांना माहित आहे गाणं किती जुनं आता. हो पण परिस्थिती अजूनही तशीच आहे. अरे 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 शतशः प्रणाम त्या गीतकाराला. नाही तुम्ही गीतकाराचं टेन्शन घेऊ नको. तुमच्या गीतकाराचा अपमान होय असं आम्ही कधीच वागायचो नाही. म्हणजे नक्की काय करणार? म्हणजे आम्ही राजकारणी आहो की नाही. पुढची अनेक वर्ष ही परिस्थिती अशीच चालू ठेवतलो. नाही 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 काय आम्ही समजा परिस्थिती बदलली तर उगाच तुमच्या गरीब गीतकाराचं अपमान होऊ नको ना. परिस्थितीत बदल हवाच. त्यासाठीच तर नारद मुनींनी मला इथे धाडलंय. मी परिस्थिती बदलून दाखवणारच. म्हणजे करून दाखवणारच इतक्या सोप्या वाटला तुमका? हो अण्णा इले नंतर बाबा इले मग मामा इले काका इले आमच्यावर काय परिणाम नाही. आमच्या राज्याचा कारभार 2Gच्या स्पीडने अगदी आदर्श चाललेलो हा. असंच आमच्या राज्यात राष्ट्रकुल स्पर्धा होती की नाही थैसून परदेशी स्विस बँकेपर्यंत सगळे आपल्यावर खुश आहेत. तुमका कोणीतरी चुकीची माहिती दिलेली आहे. चुकीची माहिती? अरे 16 तास लोड शेडिंग करता तुम्ही. अरे तरुण पिढीचं भविष्य अंधारात टाकले तुम्ही. कसं काय अंधारात? प्रत्येक विद्यार्थी हो 8वी पर्यंत पास होकच हो ह्यो निर्णय आमचो हा. त्याचा इथे काय संबंध? अरे 16 तास लोड शेडिंग ना. हो मग पोरांच्या पालकांनी आमच्या नावाने बोंब मारूक नको ना. अंधारामुळे आमच्या पोरांनी अभ्यास केला नाही. मी म्हटलं करून टाका सगळ्यांना 8वी पर्यंत पास. अरे ते 8वी पर्यंत झालं. 9वीच्या पुढच्या विद्यार्थ्यांचं काय? नाही ते मॅच्युअर असतात ना. ते अभ्यास सिरियसली करतात लाईटली घेणत नाही. नाही ते अभ्यास दिवसाचो करतात. कारण 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांना बरोबर माहित असता आपण दिवसाचा काय करायचा आणि रात्रीचा काय करायचा. नारायण 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 नारायण. अरे या राज्यात खड्ड्यांचं साम्राज्य आहे त्याचं काय? प्रत्येक गोष्टी कसं तुमचा प्रॉब्लेम. दुःखाचा सामना केल्याशिवाय सुखाचे दिवस येत नाही. आता आयुष्य म्हटलं म्हणजे खाच खळगे होयच ना. अहो पण ते आयुष्यात रस्त्यात कशाला? बरं ते जाऊ दे. बँकेतल्या पैशांचं काय? स्विस बँकेतल्या? अरे बँकेतल्या पैशाचे म्हणजे सगळे पैसे काय आम्ही तांदळाच्या डब्यात आणि मडक्यात ठेवायचे? ते बँकेत ठेवल्यानंतर सुरक्षित राहतात ना. अहो पण परदेशात? मग ती परदेशातली बँक असं नाही ना तर आमच्या गावातली असं नाही. आणि परदेशात आपण पैसे ठेवतो त्यामुळे परदेशातले लोक आपल्याला घाबरतात. कसं काय? म्हणतो ह्या देशातले लोक खूप श्रीमंत आहेत कारण ह्यांच्याकडचे सगळे बँके भरून झाल्यानंतर उरलेले पैसे ते आमच्याकडे आणून ठेवतात. उद्या तुमच्याकडे पाहुणे येल्यानंतर तुम्ही नवीन कपडे घेतास की नाही? का भोकाभोकाची बनियान घालून घालतास? आपली परिस्थिती किती गरीब असली ना तरी समोरच्या आपण श्रीमंत वाटा गोया. वा 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 नारायणा काय स्पष्टीकरण आहे बघ रे तू. आणि महागाईचं काय? अरे महागाई वाढली म्हणून तर स्टँडर्ड वाढला ना. महागाई नाही वाढली तर माणसाचा स्टँडर्ड कसा वाढत? तुम्ही आता 70-80 रुपयाचा घालून फिरता. 1750 रुपये ब्रँडेड आहे ब्रँडेड. बघ 1750 म्हटल्यानंतर कॉन्फिडन्स वाढलो की नाही सांगता ना. महागाई वाढली का प्रत्येक वस्तू असतात त्याची किंमत वाढता. लोक ती घेण्यासाठी कष्ट करतात. आमचं कसं आहे महाराष्ट्राच्या जनतेची कार्यक्षमता वाढा होई म्हणून आम्ही महागाई वाढवलेली आहे. रडान खाली बसलो म्हणजे ह्या का सगळा पटलेला हा. ताबडतोब स्वर्गात जा आणि नारद मुनींका जाऊन सांग पृथ्वी तलावर सगळा व्यवस्थित चालला. स्वर्गात? स्वर्गात? अरे तुम्हा सगळ्यांना पहिलं नरकात गाडलं पाहिजे. कशासाठी? आणि मी काही स्वर्गातून वगैरे आलेली नाहीये. अरे मी एक कॉमन मॅन आहे. कॉमन मॅन. तू कॉमन मॅन असूच शकत नाही. का 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 का? कारण तू एक कॉमन वुमन आहे. अरे म्हणजे मी एक कॉमन बाई किंवा पुरुष आहे. अरे एवढा वय वाढला तरी अजून कन्फ्युजन बाई की पुरुष? अरे एक काय तर नक्की ठरवा ना. अहो अहो म्हणजे मी एक सामान्य माणूस आहे. बरं चल माझा ठरला तू बाई माणूस. हेच बाई आणि माणूस याच्यातले वाद मिटावे म्हणून आम्ही 377 कलम लागू केला. करा म्हणावा कोणाक संसार करूचो असा ते. आता एवढा सगळा केल्यानंतर अजून काय करायचा? आणि 26 अकराचं काय? 26 अकराचं काय? आम्ही काय केला ते बाहेरचे येले आणि करून गेले. या तुमचा बरा करून गेलो गाव आणि कांदेकाराचा नाव. अरे पण त्या हल्ल्यात ज्यांचे बळी गेले त्यांचे कुटुंबीय 2 वेळच्या जेवणाला आज मुकलेत. आणि ज्यांनी बळी घेतले ना तो मात्र मस्तपैकी तुमच्याच तुरुंगात बिर्याणी खात बसलाय. रोज 7.5 लाख रुपये त्याच्यावर खर्च केले जातात. काय सांगता? काय सांगता? म्हणजे तुमच्या राज्यात काय चाललंय तुम्हालाच माहित नाही. कसले राज्य करते तुम्ही? मी कसलं राज्य करतो? मी मालवणी दशावतारातलो एक साधो मालवणी दशावतारी माणूस आहे. तुमच्यासारखं सर्वसामान्य.
आता मी पण सर्वसामान्य, मी काय करू? मी काय करू? मला असं वाटतं की तुम्हाला काय वाटतंय, माझा असा प्रॉब्लेम आहे की मी काहीतरी केलं पाहिजे आणि तुम्हाला असं काय वाटतंय हे तुम्ही मला कळवा. पण मला स्वतः काय वागळे समजतात? महाराष्ट्राचा निकाल 94.3 स्वतःच लावायचो. अरे मी सर्वसामान्य, तुम्ही पण सर्वसामान्य ना. आपल्या हातात एक गोष्ट काय? आपण दोघे एकत्र येऊया आणि त्या परमेश्वराक सांगाया त्याका म्हणाया, बाबा बघ तुका तरी जमता का ही परिस्थिती बदलू. चला चला निज रूप दाखवा हो हरी दर्शनासी या हो निज रूप दाखवा. क्या बात है, वा. बघूयात आता प्रेक्षकांना तुमचा हा परफॉर्मन्स कसा वाटला आणि त्यांच्या मनामध्ये काय दडलेलं आहे. हवालदार कुठे गेलात? हा इथंच बसलेलो आहे. कुठे जाणार मी? इथं संतोष पवार आहे, त्यांना आधी विचारूया कसं काय वाटलं तुम्हाला. खूप सुंदर आणि मॅड कॉमेडीच्या स्टेजवर विचार करणारा लावणार स्क्रिप्ट मी सादर केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि एनर्जी, टायमिंग, सादरीकरण, ऍक्शन रिॲक्शन, टाळ्यांच्या गजरात तुम्हाला दाद मिळाला तर मी वेगळं काही सांगायला नको. कीप इट अप, ऑल द बेस्ट. किशुताई पण आहे इथं, किशुताईला विचारूया. किशुताई कसं वाटलं तुला? अप्रतिम, वेल स्क्रिप्टेड. खूप स्क्रिप्ट छान होती आणि तुमचं ट्युनिंग पण मला खूप आवडलं. एनर्जी लेवल, परफॉर्मन्स खूप खूप छान. क्या बात है. तर अशीच धमाल करत राहा. क्लिअर तर्फे तुम्हाला ही भेट वस्तू. जोरदार टाळ्या.